नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा आजपासून होणार आहे। त्याबद्दल आदित्य तटकरे यांनी अपडेट केलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। विधानसभा निवडणुका पार पडल्या, निकाल लागले। महायुतीच्या मंत्रिमंडळाची शपथविधी आता पार पडले असून निवडणुकीनंतर आता पहिल्यांदाच या योजनेचे पैसे मिळणार आहे। डिसेंबरच्या हप्त्याबाबत एक मोठी माहिती समोर आलेली आहे। महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी माहिती दिलेली आहे। आजपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचा हप्ता डीबीटी द्वारा लाभार्थी महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होणार असल्याचे आदित्य तटकरे यांनी नमूद केलेले आहे। महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी एक्स, ट्विटरवर, सोशल मीडिया नेटवर्क साइटवर या योजनेबद्दल अपडेट दिलेला आहे। महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा पाऊल टाकत आज मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे। विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे, असे आदित्य तटकरे यांनी म्हटलेले आहे। ही योजना विशेष आहे, याबद्दलही आदित्य तटकरे यांनी नमूद केलेले आहे। महिलांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला धैर्य देण्यासाठी आधार सन्मानाचा भाव केवळ निधी देण्यापुरती ही योजना मर्यादित नसून महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी आहे। सशक्तीकरण महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न जो त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यास मदत करतो। मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी सुरू झालेले या उपक्रमाचा आजचा टप्पा पूर्ण करताना महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मन भरून येतं। हा निधी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल अशी आशा आदित्य तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे। राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देऊ असं आश्वासन नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिली होती। त्यानुसार 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल लाभार्थी महिलांच्या मनात आहे। मात्र या डिसेंबर महिन्यात मात्र पूर्वीप्रमाणे 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार असून 2100 रुपये मिळण्यासाठी त्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असे दिसते। अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात येईल असे पुढील वर्षी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच बहिणीच्या खात्यात 2100 रुपये जमा होतील अशी चर्चा आहे।